नाशिकमधील बहुचर्चित TCS धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला अखेर अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी गुरुवारी 7 मे 2026 रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथून तिला ताब्यात घेतले. छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील एका फ्लॅटमध्ये ती लपून बसली होती. नाशिकचे विशेष तपास पथक SIT आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ही सर्जिकल स्ट्राईक स्टाईल कारवाई केली. गेल्या 25 ते 40 दिवसांपासून निदा खान पोलिसांना गुंगारा देत होती. तिने स्वतःला गरोदर असल्याचे सांगून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला होता. नाशिकमधील IT कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ करणे आणि त्यांना धर्मांतरणासाठी सक्ती केल्याचा आरोप तिच्यावर आहे. हिंदू महिला कर्मचाऱ्यांना बुरखा घालणे, धार्मिक पुस्तक वाचणे आणि मोबाईलमध्ये धार्मिक ॲप्स इन्स्टॉल करण्यासाठी ती दबाव टाकत असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत 7 ते 8 जणांना अटक करण्यात आली असून निदा खान ही या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचे मानले जात आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.